पुण्यातील त्या गजबजलेल्या शहरापासून लांब एका जुन्या पण भव्य वाड्यात मी कोमल माझे उर्वरित आयुष्य काढत होते. वयाची 50शी गाठली तरी सौंदर्याची झाक अजूनही टिकून होती. पण पतीच्या निधनानंतर माझ्या आयुष्यातील जिवंतपणा जणू संपला होता. माझं सर्वस्व माझी मुलगी रिया होती. तिचे लग्न झालं आणि तिचा नवरा आदित्य जेव्हा आमच्या घरी राहायला आला तेव्हा त्या वाड्याची शांत भिंतींना जरी नवीन वाचा फुटली. आदित्य दिसायला उमदा, बोलण्यात कमालीचा गोडवा आणि डोळ्यात एक अशी खोली जी समोरच्याला संभ्रमात टाकेल. सुरुवातीला तो माझा जावई म्हणून वावरला, पण हळूहळू त्याच्या वागण्यातील बदल मला जाणू लागले. रिया ऑफिसच्या कामात व्यग्र असायची. अनेकदा तिचे नाईट शिफ्ट असायचे. अशावेळी या विशाल वाड्यात मी आणि आदित्य दोघंच असायचो. बाहेर पावसाने रौद्ररूप धारण केलं होतं. विजांच्या कडकडाटाने जुन्या वाड्याच्या खिडक्या थरथरत होत्या. अचानक वीज गेली आणि संपूर्ण वाडा काळोखाच्या गर्तेत बुडाला. मी हॉलमध्ये मेणबत्ती शोधत होते. अचानक मागून कोणीतरी आल्याचा भास झाला. आई, घाबरलात का? आदित्यचा आवाज माझ्या मानेजवळून आला. त्याचा गरम श्वासाने माझ्या मानेवर काटा आला. आदित्य, तू कधी आलास? मी मी मेणबत्ती शोधत होते, मी थोड्या थरथरत्या आवाजात म्हटलं. त्याने अंधारातच माझा हात धरला. तो स्पर्श साधा नव्हता. त्यात एक प्रकारची ओढ होती, एक हक्क होता. त्याने माझा हात सोडण्याऐवजी तो अधिक घट्ट धरला आणि मला स्वतःकडे वळवलं. अंधारात माणूस एकटा असला की त्याला आधाराची गरज भासते, नाही का? तो म्हणाला. मेणबत्ती पेटली आणि प्रकाशात मी त्याचे डोळे पाहिले. त्यात जावायचा आधार नव्हता, तर काहीतरी वेगळंच होतं. एक अशी ओढ जी समाजाच्या नजरेत पाप ठरली असती. मी चटकन हात झटकला आणि माझ्या खोलीत निघून गेले. पण माझं मन मात्र तिथेच थबकलं होतं. पुढच्या काही दिवसात आदित्यचं वागणं अधिकच धाडसी होत गेलं. तो आता माझ्यासाठी गजरे आणू लागला. कधीकधी तो माझ्या साडीच्या पदरावरून हात फिरवायचा, तर कधी माझ्या गळ्यातल्या दागिन्यांचं कौतुक करायचा. आई, ही साडी तुमच्यावर खूप खुलून दिसते. रियाला सांगत होतो मी की आई आजही विशीतल्या तरुणीला लाजवेल अशा दिसतात. हे ऐकायला गोड वाटत असलं तरी त्यामागे एक ऐतिहासिक छटा स्पष्टपणे जाणवत होती. एके दिवशी दुपारी रिया कामावर होती. मी गॅलरीत कपडे वाळत घालत होते. आदित्य मागून आला आणि त्याने माझे केस सावरले. खूप विस्कटलेले केस तुमचे, असं म्हणत त्याने आपल्या बोटांनी माझ्या मानेला स्पर्श केला. त्याचवेळी शेजारच्या जोशी काकू खिडकीतून पाहत होत्या. त्यांच्या नजरेतील ती घृणा आणि तिरस्कार मी स्पष्ट वाचू शकत होते. पण आदित्यला कशाचीच भीती नव्हती. उलट त्याने तिथेच माझं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं. लोक काय म्हणतील याचा विचार तुम्ही का करताय? आपण जे करतोय ते आपल्या दोघांना माहीत आहे. तो माझ्या कानात कुजबुजला. मला आता भीती वाटू लागली होती. मी रियाला याबद्दल सांगण्याचा विचार केला, पण जेव्हा जेव्हा मी तिच्याशी बोलायला जायचे तेव्हा रिया आदित्यच्या बाजूने बोलायची. आई, आदित्य किती मॉडर्न विचाराचा आहे. तो तुला मैत्रिणीसारखा वागवतोय आणि तू काय विचार करतेस? तू खरंच खूप जुन्या विचारांची आहेस. रियाच्या त्या शब्दांनी मला हतबल केलं. पण रात्रीच्या वेळी जेव्हा आदित्य माझ्या खोलीच्या दारावर हळूच टकटक करायचा तेव्हा माझ्या मनाची शंकेची पाल चुकचुकली. हा जावई आणि सासू यांच्यातील आधार होता की एक निःशब्द ओढीकडे नेणारा रस्ता? समाजाच्या नजरेत आता चर्चेचा विषय झाला होता. सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुजबूज सुरू झाली होती. तरुण जावई आणि त्याची सुंदर सासू यांच्यातील वाढती जवळीक आता कोणापासून लपून राहिली नव्हती. मी आरशासमोर उभे राहून स्वतःलाच विचारू लागले, कोमल, तू नक्की कोण आहेस? एक सन्माननीय विधवा की आपल्या जावयाच्या मोहात अडकलेली एक अबला स्त्री? दिवस मागे पुढे सरकत होते, पण वाड्यातलं वातावरण आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. आदित्यचं माझ्याशी वागणं आता मर्यादे ओलांडू लागलं होतं. मग धक्कादायक गोष्ट म्हणजे मलाही त्या एका वेगळाच आधार वाटू लागला होता. रिया बहुतेक वेळा ऑफिसच्या दौऱ्यावर असायची आणि तेव्हा ती घरी असायची तेव्हा ती स्वतःच्या जगात हरवलेली असायची. तिला आमच्यात काय चाललंय याची जणू काही फिकीरच नव्हती. एके दिवशी सकाळी आदित्यने मला सांगितलं, आई, आज आपण लोणावळ्याला जाऊया. खूप दिवसापासून तुम्ही घराबाहेर पडला नाही आहात. रियाला मी विचारलंय. ती म्हणाली तिला काम आहे. सुरुवातीला मी नकार दिला, पण आदित्यने हट्टच धरला. आम्ही गाडीतून निघालो. पावसाळी हवा, धुके आणि आदित्यने गाडीत लावलेली जुनी ती रोमॅन्टिक गाणी, सगळं कसं स्वप्नवत होतं. वाटेत त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली. समोर अथांग दरी होती. आई, इकडे बघा, असं म्हणत त्याने आपला हात माझ्या कमरेभोवती टाकला. माझं काळीज जोरात धडधडू लागलं. आदित्य, हे चुकीचं आहे. कुणी बघेल, मी साचरत म्हणाले. आई, जगातल्या लोकांचं सोडा. तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते सांगा. तुम्हाला हा स्पर्श नकोसा आहे का? त्याने माझ्या डोळ्यात बघत विचारलं. त्याच्या त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं.
समाजाने मला विधवा म्हणून एका चौकटीत बसवलं होतं, पण आदित्य मला एका स्त्रीचा मान देत होता. त्या क्षणी मला वाटलं, कदाचित हेच ते सुख आहे जे मला आजवर मिळालं नव्हतं. आम्ही तिथे तासनतास बोलत बसलो. त्याने माझे हात आपल्या हातात घेतले होते आणि मीही ते झटकले नाहीत. आम्ही जेव्हा संध्याकाळी परतलो, तेव्हा सोसायटीच्या गेटवर काही बायका उभ्या होत्या. आम्हाला एकत्र आनंदी पाहताच त्यांच्या नजरेतील विषारी धार मी अनुभवली. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा मंदिरात गेले, तेव्हा नेहमीपेक्षा माझ्याशी हसून बोलणाऱ्या जोशी काकू, कुलकर्णी काकू बाजूला सरकल्या. काय गो कोमल, आजकाल जावईबापूंशी खूपच गट्टी जमली तुझी. लोणावळ्याला वगैरे फिरायला जात आहेत म्हणे. जोशी काकूंनी कुत्सितपणे विचारलं. काकू, तो माझा मुलगा आहे. मी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. मुलगा? अगं बाई, रक्ताचं नातं असलं की नात्याला वेगळे अर्थ प्राप्त होतात. लोकांच्या तोंडाला आवार घालता येत नाही, पण स्वतःच्या वागण्याला तर घालता येतो ना. कुलकर्णी काकूंचा तो टोमणा माझ्या जिव्हारी लागला. मी रडत घरी आले. आदित्य हॉलमध्येच बसला होता. त्याने मला रडताना पाहिलं आणि तो धावत जवळ आला. त्याने मला मिठीत घेतलं आणि माझं डोकं दाबलं. आई, शांत व्हा. या लोकांच्या नजरेत घाण आहे. त्यांना आपण काय आहोत हे सिद्ध करण्याची गरज नाही, तो मला सावरत म्हणाला. त्या रात्री आदित्यने माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला. तो आत आला आणि माझ्या शेजारी बेडवर बसला. आई, आजपासून तुम्ही तुमची खोली कधीच आतून बंद करायची नाही. तुम्हाला भीती वाटली तर मी आहे ना. त्याच्या त्या वाक्याने माझ्या मनात भीतीची एक लहर धावून गेली, पण त्याचवेळी एक अनामिक ओढही जाणवली. तो माझ्या इतक्या जवळ होता की मला त्याच्या श्वासाचा सुगंध येत होता. त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि त्यावर एक छोटासा स्पर्श केला. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे रियाचं वागणं. ती अनेकदा आम्हाला अशा स्थितीत पाहायची, पण ती काहीच बोलायची नाही. उलट ती आदित्यला म्हणायची, आदित्य, आज आईला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार, तिला बरं वाटेल. तिच्या या वागण्याने माझ्या मनात शंका निर्माण झाली. कोणती मुलगी आपल्या पतीला आपल्या आईच्या इतकं जवळ जाऊ देईल? हे तिचं प्रेम होतं की यामागे काहीतरी भयंकर कारस्थान शिजत होतं? एके रात्री मी गुपचूप हॉलमध्ये आले, तेव्हा आदित्य आणि रिया काहीतरी कागदपत्र पाहत होते. रिया काम फते झालंय, आता फक्त तिची सही बाकी आहे. एकदा काय सही झाली की सगळं आपलं. आदित्यचा तो आवाज आता प्रेमळ नव्हता, तर त्यात एक हिंसकपणा होता. हो, पण ती सही इतकी सहजासहजी करणार नाही. तिला अजून थोडं भावनिक जाळ्यात अडकावं लागेल. रिया हसून म्हणाली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. जे प्रेम, जी ओढ मी खरी मानत होते, ते केवळ एक नाटक होतं. आदित्यने माझ्याशी केलेलं ते रोमॅन्टिक वागणं, तो स्पर्श, तो लोणावळ्याला सफर, हे सगळं केवळ मला एक आशा नैतिक जाळ्यात अडकवण्यासाठी होतं, जिथे मी मान खाली घालून त्यांनी सांगितलेल्या कागदावर सही करेन. रात्री हॉलमध्ये आदित्याने रियाचं ते बोलणं ऐकलं आणि माझ्या अंगावर काटा आला. ज्या मुलीला 9 महिने पोटात वाढवलं आणि ज्या जावायला मी मुलाचा मान दिला, ते दोघं मिळून माझ्याशी विनाशाचा सापळा रचत होते. माझ्या मनातलं अनैतिकतेचं प्रेमाचं वादळ एका क्षणात शांत झालं आणि तिथे जागा घेतली ती एका पेटलेल्या ज्वालामुखीने. मी ठरवलं, आता रडायचं नाही तर लढायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा नाश्त्याच्या टेबलावर आले, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. मी मुद्दाम थोडी जास्त नटले होते. केसात गजरा मारला होता. आदित्यने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात तीच लबाडीची चमक दिसली. आई, आज काय विशेष? खूपच प्रसन्न दिसताय, आदित्यने माझा हात पकडत विचारलं. मी त्याला झटकलं नाही, उलट त्याच्या डोळ्यात डोळे घालून हसले. आदित्य, काल लोणावळ्याला गेल्यापासून मला जाणवले की आयुष्य खूप छोटं आहे. जे सुख मिळतंय ते उपभोगून घ्यावं. रिया, तुला काही हरकत नाही ना जर मी आणि आदित्य थोडा जास्त वेळ एकत्र घालवला तर? रिया थोडी दचकली, पण तिने स्वतःला सावरलं. छे ग आई, मला कशाला हरकत असेल? तुझं सुख तेच माझं सुख. तिच्या त्या खोट्या बोलण्याने मला तिची कीव आली. पुढचे 2-3 दिवस मी आदित्यला पूर्णपणे माझ्या कह्यात ठेवलं. तो मला भावनिक जाळ्यात ओढायला बघत होता, पण मी त्याला माझ्या विश्वासाच्या जाळ्यात अडकवत होते. मी मुद्दाम त्याच्यासमोर अशा गप्पा मारल्या की आदित्य, मला वाटतंय की ही सगळी संपत्ती आता तुझ्याच नावे करावी, कारण रियापेक्षा मला तुझ्यावर जास्त विश्वास आहे. हे ऐकल्यावर आदित्यचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हटलं, आई, तुम्ही किती महान आहात. मी तुमची ही सेवा कधीच विसरणार नाही. त्याच्या त्या स्पर्शाने मला आता किळस येत होती, पण मी नाटक करू ठेवलं. बाहेर समाजात आमची बदनामी टोकाला पोहोचली होती. सोसायटीच्या लोकांनी तर माझ्याशी बोलणं सोडून दिलं होतं. एके दिवशी मी सोसायटीच्या मीटिंगला मुद्दाम आदित्यचा हात धरून गेले. तिथल्या बायकांनी आणि पुरुषांनी माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं त्याने कुणाचंही काळीज फाटलं असतं, पण मी मान खाली घातली नाही. कोमल, तुला लाज कशी वाटत नाही? तुझ्या वयाचा जरी विचार कर, एका मोठ्या काकूंनी सर्वांसमोर विचारलं. मी त्यांच्याकडे बघून फक्त हसले.
आणि आदित्यच्या कानात काहीतरी कुजबुजले. आदित्यला वाटलं की मी त्याला सर्वांसमोर प्रेम व्यक्त करते, पण प्रत्यक्षात मी त्याला सांगत होते की आदित्य, आज रात्री आपण सर्व कागदपत्रांवर सह्या करूया. त्या रात्री वाड्यात एकच वेगळीच शांतता होती. रियाने मुद्दाम बाहेर जाण्याचं नाटक केलं, जेणेकरून मी आणि आदित्य एकटे असू आणि तो माझ्याकडून सह्या करून घेईल. आदित्य एका फाईलसह माझ्या खोलीत आला. आई, हे घ्या ते कागदपत्रे. तुम्ही म्हणाला होतात ना की सगळ्या माझ्या नावे करायचे. त्याच्या आवाजातली ती हाव स्पष्ट दिसत होती. मी फाईल हातात घेतली. आदित्य, सह्या तर मी नक्कीच करेन, पण त्याआधी मला एक गोष्ट सांग. तू खरोखरच माझ्यावर प्रेम करतोस की या कागदांवर? आदित्य थोडा गडबडला, पण त्याने लगेच माझा हात हातात घेतला. आई, काय विचारताय? तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे तुम्हाला माहीत नाही का? त्याने माझ्या कपाळावर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी शांतपणे उठले आणि कपाटातून दुसरा एक कागद काढला. हे बघ आदित्य, हे आहेत तुझे आणि रियाचे कॉल रेकॉर्ड्स आणि तुम्ही केलेल्या त्या फसवणुकीचे पुरावे. मला वाटलं होते की माझी मुलगी सुधारली असेल, पण तुम्ही दोघांनी मिळून या आईचा बाजार मांडला. आदित्यचा चेहरा एका क्षणात पांढरा फटक पडला. त्याच्या हातातली फाईल खाली पडली. आई, हे हे तुम्ही काय म्हणताय? हे सगळं खोटं आहे. खोटं? आदित्य, तुझ्या अनैतिक ओढीचा फायदा घेऊन मला लुटायचा बघत होतास. त्याच ओढीने आज तुला उंबरठ्यावर आणून ठेवले, जिथून फक्त तुरुंगाचा रस्ता जातो. मी कठोर आवाजात म्हटलं. त्याचवेळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला. समोर पोलीस उभे होते आणि त्यांच्यासोबत आमच्या फॅमिली लॉयरसुद्धा होता. रियासुद्धा बाहेर उभी होती. तिला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं. आई, प्लीज मला माफ करा. मी रियाच्या सांगण्यावरून हे सगळं केलं. आदित्य आता माझ्या पाया पडू लागला. माफ? ज्या सासूने तुला मुलगा मानलं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तुला लाज नाही वाटली? ज्या आईने रियाला वाढवलं, तिचाच विश्वासघात करताना तुम्हाला कसं वाटलं नाही? पोलिसांनी आदित्यला खेचत बाहेर नेलं. सोसायटीतले लोकसुद्धा जमा झाले होते. ज्या नजरांनी मला काल तुच्छतेने पाहिलं होतं, त्या आज अपराधी भावनेने खाली झुकल्या होत्या. मी सर्वांसमोर आले आणि मोठ्या आवाजात म्हटलं, हो, जगासाठी हे नातं अनैतिक वाटत होतं, पण त्या अनैतिकतेच्या मागे लपलेला हा राक्षसी चेहरा कुणालाच दिसला नाही. मी हे सगळं सहन केलं कारण मला या दोघांना रंगेहात पकडायचं होतं. वाड्यात आता फक्त मीच उरले होते. ज्या काचेच्या उंबरठ्यावर मी उभे होते, तो आता फुटला होता, पण त्या फुटलेल्या काचचा पायात माझ्या टोचण्याऐवजी माझ्या शत्रूंच्या काळजात टोचल्या होत्या. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन चाकांच्या त्या शांत रात्रीत चिरत लांब निघून गेले. वाड्याच्या गेटसमोर जमलेली गर्दी हळूहळू पांगली, पण लोकांच्या नजरा मात्र अजूनही माझ्या दारावर खिळल्या होत्या. ज्या सोसायटीने मला भ्रष्ट ठरवलं होतं, आज तिथे स्मशान शांतता होती. मी वाड्याचा तो एक जड लाकडी दरवाजा आतून बंद केला आणि पाठ टेकून खाली बसले. डोळ्यातून अश्रूंचा महापूर पाहत होता, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर एक भयंकर ओझ्यातून मुक्त झाल्याचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. लॉकअपच्या सगळ्यात मागे आदित्य आणि रिया बसले होते. आदित्यचा तो कालपर्यंतचा देखणा चेहरा आता भीतीने काळवंडला होता, तर रियाची मान शरमेने खाली झुकली होती. मला पाहताच आदित्य पुन्हा एकदा नाटकाचा प्रयत्न करू लागला. आई, मला वाचवा. मी शपथ घेतो, मी हे सगळं रियाच्या सांगण्यावरून केलं. मला यातून बाहेर काढा. मी तुमची जन्मभर सेवा करेल. तो रडत म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि मला स्वतःचीच कीव आली की मी या माणसाच्या स्पर्शाला ऊब समजत होते. आदित्य, ज्या स्पर्शात व्यवहार असतो ना, त्या स्पर्शाची सेवा म्हणत नाहीत. तू माझ्या सासू असण्याचा फायदा नाही घेतलास, तर तू एका स्त्रीच्या एकटेपणाचा बाजार मांडला आहेस. तुझी जागा इथेच आहे. मग मी रियाकडे वळले. ती काहीच बोलत नव्हती. रिया, 9 महिने तुला पोटात वाढवलं आणि 25 वर्ष तुला काळजात जपलं, पण या वाड्याच्या भिंती तुला माझ्यापेक्षा जास्त प्रिय वाटल्या. तू माझ्यावर एकदा तरी विश्वास टाकला असतास, तर हे सगळं मी तुला असंच देऊन टाकलं असतं. पण तुला हे मिळवायचं होतं, मागायचं नव्हतं. रियाने फक्त एकदा मान वर केली. तिच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता, तर पकडले गेलेचा राग होता. आई, तू नेहमी आदर्श असण्याचं नाटक केलंस. मला माझं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य हवं होतं आणि त्यासाठी पैसा हवा होता. तिचे हे शब्द ऐकल्यानंतर माझ्यातली आई कायमची मेली. मी तिथून बाहेर पडले आणि ठरवलं की आता या नात्याच्या विळख्यातून पुन्हा अडकायचं नाही. मी वाड्यावर परतले तेव्हा जोशी काकू आणि इतर काही स्त्रिया माझ्या दारात उभ्या होत्या. त्यांना कदाचित माफी मागायची होती. कोमल, आम्हाला माफ कर ग. आम्ही खूप चुकीचं बोललो तुझ्याबद्दल. आम्हाला वाटलं की खरंच तुमचं काहीतरी. जोशी काकू अडखळत म्हणाल्या. मी शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. काकू, तुमची चूक नाही आहे. समाजाने स्त्रियांसाठी नीती आणि अनैतिकतेचे ते निकष लावलेले आहेत. त्यात फक्त वरचंवर दिसणारं दृश्य महत्त्वाचं असतं.
आतलं सत्य शोधण्याची तसदी कुणीच घेत नाही. पण आता मला तुमच्या माफीची किंवा समर्थनाची गरज नाही. मी त्यांना बाजूला सारून आत गेले. त्या विशाल वाड्यात आता मी एकटीच होते. पण मला भीती वाटत नव्हती. आदितीने जो अनैतिकतेचा सापळा माझ्यासाठी रचला होता त्याने मला उलट स्वतःची शक्ती जाणीव करून दिली होती. पुढच्या आठवड्यात मी वकिलांशी बोलून एक मोठा निर्णय घेतला. तो वाडा ज्याच्यासाठी माझ्या मुलीने स्वतःचा स्वाभिमान विकला तो मी एका चॅरिटेबल ट्रस्टला दान केला. तिथे आता सावली नावाचं एक केंद्र सुरू होणार होतं. अशा स्त्रियांसाठी ज्यांना समाजाने वाळीत टाकले किंवा ज्यांच्या स्वतःच्या मुलींना त्यांना सोडून दिले. ज्या दिवशी मी वाड्यातून माझं सामान घेऊन बाहेर पडत होते त्या दिवशी पावसाचा मागमूसही नव्हता. आकाश निर्भ्र होतं. मी गेटपाशी आले आणि वळून त्या वाड्याकडे पाहिलं. तिथल्या खिडकीत आता आदित्यचा तो लबाड चेहरा नव्हता, तर नवीन येणाऱ्या निराधार स्त्रियांच्या डोळ्यातील आशा मला दिसत होती. माझ्या हातात पतीचा तो जुना फोटो होता. हो, आज मी खऱ्या अर्थाने मुक्त झाले. रक्ताच्या नात्याने धोका दिला, पण माणुसकीच्या नात्याने मला पुन्हा उभं केलं. मी स्वतःशीच पुटपुटले. मी गाडीत बसले. ड्रायव्हरने विचारलं, कुठे जायचं आहे मॅडम? जिथे कोणालाही माझ्या अनैतिक असण्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी, एका नवीन सुरुवातीकडे. मी हसून उत्तर दिलं. गाडी चाकांच्या धुरकट हवेतून बाहेर पडून मोकळ्या महामार्गावर आली. मागे उरला होता तो काचेचा उंबरठा, जो ओलांडताना पाय रक्ताळले नक्कीच होते, पण आता चालताना एक वेगळाच आत्मविश्वास होता. ज्या कोमलला समाजाने अबला मानलं होतं ती आता स्वतःच्या अटींवर जगणारी एक कणखर स्त्री बनली होती.